हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सांबर क्लासेस. आजचा आपला टॉपिक आहे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज. एक्सरसाइज 1.5 त्यातला क्वेश्चन नंबर 1. फाइंड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग. आणि त्यातला फर्स्ट प्रॉब्लेम 2x⁵ minus 4x cube minus 2/x² minus 9. आता या केस मध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, म्हणजे सुरुवातीला हे जे फंक्शन आहे ते आपण कशाने रिप्रेझेंट करून घेऊ? y. सो लेट y इज इक्वल टू द गिवन फंक्शन. आता फर्स्ट टाइम याला काय करू आपण? डिफरन्शिएट. त्याला म्हणतात फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, तर हे होणार आहे dy अपॉन dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ, ते जे फंक्शन आहे ते मांडून घेऊ. 2x⁵ minus 4x³ minus 2/x² minus 9. ओके, नेक्स्ट स्टेप मध्ये आता त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू. dy बाय dx इज इक्वल टू, आता सेपरेटली 2x⁵ याचा जर डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर 5 हा स्टार्टिंगला येणार आहे. सो 5 into 2 किती होऊन जाईल? ते 10 इंटू x⁵, एकने त्याची पॉवर कमी होते म्हणजे हा झाला x⁴ मायनस इथे हा 3 पुढे जर आला तर 3 into 4 किती होणार? तो 12 इंटू x⁻² मायनस 2. आता असं कन्सिडर करा की हा जो डिनॉमिनेटरला असणारा x⁻², तो जर न्यूमरेटरला गेला असता तर काय असतं? तो x⁻². थोडक्यात आपल्याला x⁻² चा जर डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर -2 इंटू x⁻², -2 -1 म्हणजे किती? -3. आणि हा जो 9 कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह किती? 0. तो लिहिला नाही तरी चालेल. सो नेक्स्ट स्टेप अशी होणार आहे dy बाय dx इज इक्वल टू 10x⁴ minus 12x², minus minus become plus, 2 into 2 4 into x⁻³ आता हे लिहिताना फक्त डिनॉमिनेटर साइडला लिहून घेऊ. Therefore dy by dx is equal to 10x⁴ minus 12x² plus 4 upon हा x⁻³ काय होऊन जाईल? x⁻+3. हे झालं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता याला परत काय करू आपण? डिफरन्शिएट. इथे लिहितो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. आता dy बाय dx जर परत डिफरन्शिएशन केलं तर हे होतं d² अपॉन dx² किंवा d2y अपॉन dx² इज इक्वल टू d बाय dx ऑफ, ही व्हॅल्यू इथे पुट करून देऊ, 10x⁴ minus 12x² प्लस, आता हे लिहिताना मी काय लिहितो? 4x⁻³ म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढणे इझी होणार आहे. नेक्स्ट स्टेप, देअरफॉर d2y अपॉन dx² इज इक्वल टू, आता हा 4 जर स्टार्टिंगला घेतला तर 4 into 10 की झाला तो 40x³ मायनस 2 into 12 24x प्लस हा 4 ॲज इट इज इन ब्रॅकेट -3 पुढे आला -3 x⁻, -3 -1 -4. आता हे प्रॉपर फॉर्म मध्ये लिहू. देअरफॉर d2y अपॉन dx² इज इक्वल टू 40x³ minus 24x, 4 into -3 की झाला तो -12
इंटू एक्स रेज टू मायनस 4. आता हा -4 लास्टला डिनॉमिनेटर साइडला लिहून घेऊ. देअरफॉर डी स्क्वेअर वाय अपॉन dx square is equal to 40 x cube minus 24x minus 12 upon हा इथे डिनॉमिनेटर लिहिलं तर हा काय झाला x रेज टू पॉवर 4. ओके, आता याला फक्त काय करून देऊ आपण, एक बॉक्स करून देऊ. ओके, हे त्याचं आन्सर. आपला क्वेश्चन आहे फाइंड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग, आणि त्यातला हा सेकंड प्रॉब्लेम आहे. आता काय करू परत की ते जे फंक्शन आहे ते कशाने रिप्रेझेंट करू आपण, y ने. सो y इज इक्वल टू ई रेज टू 2x इंटू tan x. याला काय करायचं आपल्याला, डिफरन्शिएट केलं तर सुरुवातीला मिळणार फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो डिफरन्शिएटिंग with respect to x, so dy by dx is equal to d by dx of e raised to 2x into tan x. आता इथे या दोघांचा काय आहे, प्रोडक्ट. सो u डॉट b हा रूल आपण काय करू, यूज करू. नेक्स्ट स्टेप, dy by dx is equal to e raised to 2x as it is into d by dx of tan x plus आता सेकंड फंक्शन tan x as it is into d by dx of e raised to 2x. Next step, dy by dx is equal to e raised to 2x into tan x चा डेरिव्हेटिव्ह काय, sec square x plus tan x into e raised to 2x, त्याचा डेरिव्हेटिव्ह सेम e raised to 2x, आणि हा 2x फंक्शन असल्यामुळे परत त्याचा काय घ्यावा लागणार आहे, डेरिव्हेटिव्ह. सो d by dx of 2x. नेक्स्ट स्टेप, dy by dx is equal to e raised to 2x into sec square x plus tan x. आता हा जो 2x आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह किती, 2, तो पुढे लिहू into 2 e raised to 2x. आता इथे पण e raised to 2x, इथे पण e raised to 2x, तो काय घेणार आपण, कॉमन. Therefore dy by dx is equal to e raised to 2x. हा जर कॉमन घेतला तर इथे राहणार आहे sec square x, लिहिताना हा 2 पुढे लिहू, प्लस 2 tan x. याला रिप्रेझेंट करू इक्वेशन नंबर 1, आणि हे आहे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, हे आहे आपलं इक्वेशन नंबर 1. आता काय करू आपण, याला परत डिफरन्शिएट करू, सो दॅट वी विल गेट सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, तर हे होणार आहे d square y upon dx square is equal to, आता इथे परत बघा u डॉट v, तो रूल वापरू आपण, म्हणजे e raised to 2x as it is into d by dx of second function sec square x plus 2 tan x प्लस, आता सेकंड टर्म ऍज इट इज लिहून घेऊ, sec square x plus 2 tan x into d by dx of फर्स्ट टर्म, काय ती e raised to 2x.
नेक्स्ट स्टेप. सो डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू e रेज टू 2x. आता हे जे डिफरन्शिएशन आहे इथे ऍडिशन आहे, तर सेपरेट सेपरेट यांची डेरिव्हेटिव्ह करून घेऊ. इन अ रेक्टेंग्युलर ब्रॅकेट d बाय dx ऑफ sec square x plus d by dx of 2 tan x. ओके, प्लस इथे काही चेंज नाही, sec square x plus 2 tan x into e raised to 2x. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय? सेम e raised to 2x into हा 2x काय फंक्शन आहे, परत त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. नेक्स्ट स्टेप. therefore d2y upon dx square is equal to e raised to 2x in a bracket. आता sec square x यातला 2 पुढे येऊन जाईल, म्हणजे होणार आहे 2 into sec x आणि परत त्याचा डेरिव्हेटिव्ह into d by dx of sec x plus 2 हा आउटसाइड ला घेतला into d by dx of tan x. इकडे प्लस हा ब्रॅकेट ॲज इट इज sec square x plus 2 tan x. 2x चा डेरिव्हेटिव्ह काय? 2, म्हणजे लिहू शकतो आपण 2 e raised to 2x. इथे आता d2y upon dx square is equal to e raised to 2x in a bracket 2 sec x आणि sec x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? sec x tan x. sec x into tan x plus 2 tan चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? sec square x. लिहिताना हा जो 2 e raised to 2x तो स्टार्टिंगला लिहिला इन अ ब्रॅकेट sec square x plus 2 tan x. आता नीट लक्ष द्या, इज इक्वल टू पहिला जो ब्रॅकेट आहे हा 2 आणि हा 2 हा काय घेऊ? कॉमन. हा आउटसाइड ला आला तर काय होईल? 2 e raised to 2x आणि या सेकंड टर्म मधला 2 e raised to 2x दोघं आपण काय घेतोय? कॉमन. सो 2 e raised to 2x इन अ ब्रॅकेट. आता हा 2 कॉमन, sec x into sec x काय झाला? तो sec square x tan x प्लस हा 2 कॉमन घेतला तर हा काय आहे? sec square x हा कॉमन घेतला आणि परत त्याच्यात ऍड केला, म्हणजे तो आणि हा दोघं मिळून किती होतील? प्लस 2 sec square x प्लस 2 tan x. आता या ब्रॅकेट मध्ये दोन रेशो दिसत आहे, एक दिसतोय सेक आणि दुसरा काय दिसतोय? टॅन. तर आपण या सेक ला टॅन मध्ये काय करून टाकू? कन्वर्ट करून टाकू. देअरफॉर d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू 2 e raised to 2x इन ब्रॅकेट. बघा हा कन्वर्ट केला तर हे लिहू शकतो आपण 1 प्लस tan स्क्वेअर x. tan x मध्ये काहीही चेंज नाही, tan x प्लस 2 परत एकदा हा सेक कन्वर्ट करू 1 प्लस tan स्क्वेअर x प्लस 2 tan x. आता हे सॉल्व करू. देअरफॉर d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू 2 e raised to 2x इन ब्रॅकेट. या tan x ने याला मल्टिप्लाय करू, हा होणार आहे
tan x प्लस tan x इंटू tan स्क्वेअर एक्स हा काय झाला tan क्यूब x प्लस 2 इंटू 1 2 प्लस 2 tan स्क्वेअर x प्लस 2 tan x. आता हे थोडं प्रॉपर फॉर्म मध्ये लिहू. हे कसं लिहू शकतो आपण डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू 2 e रेज टू 2x इन ब्रॅकेट. यांची ऑर्डर फक्त काय करू रिअरेंज करू. म्हणजे लिहिताना हा 2 सुरुवातीला लिहिला प्लस त्याच्यानंतर काय लिहिला आपण tan x प्लस त्याच्यानंतर लिहू शकतो आपण tan स्क्वेअर x. हे बघा tan स्क्वेअर x लिहून टाकला प्लस 2 tan x प्लस 2 tan x प्लस tan स्क्वेअर x प्लस tan क्यूब x tan क्यूब x. आता तुम्हाला असं वाटेल की इथे तो होता हा 2 tan स्क्वेअर x तो स्प्लिट करून लिहिला. हा लिहिला tan स्क्वेअर x प्लस tan स्क्वेअर x. आता यामध्ये टोटल किती टर्म आले बघा तर तुम्ही 1 2 3 4 5 6. जर सिंथेटिक डिव्हिजन ती जर तुम्ही अप्लाय केली असती तर याचं फायनल आन्सर येतं d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू 2 e रेज टू 2x इन ब्रॅकेट. हा कसला प्रोडक्ट आहे तर हा आहे 1 प्लस tan x एका ब्रॅकेट मध्ये दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 2 प्लस tan x प्लस tan स्क्वेअर x. जर तुम्ही या दोन ब्रॅकेटचं जर मल्टिप्लिकेशन केलं एक एक फॅक्टर घेऊन तर तुम्हाला वरचा ब्रॅकेट मिळू शकतो. हे त्याचं फायनल आन्सर. ओके.